अतिशय विद्वान आहेत, त्याबद्दल काही शंका असण्याचं गरज नाही, कारण त्याशिवाय त्यांची नेमणूक झाली नसेल. पण त्यांना वारंवार असं बोलायला लागतंय किंवा लावलं जातंय आणि त्यांचा कुणीतरी वापर करतंय अशी माझी शंका. बोलायला लावलं जातंय. त्याच्याशिवाय असं विधानसभेचं अधिवेशन चालू असतानाच विदर्भाच्या बाबतीत मागे एकदा बोलले ते. आता जालन्यात जाऊन मराठवाडा स्वतंत्र करण्याची भाषा ही आत्तापर्यंत कधीच कोणी जाहीरपणाने कुठंच मांडलेली आम्हाला तरी ऐकवत नाही. पण मला असं वाटतं की ही भावना बळावी आणि महाराष्ट्राचे तुकडे करत असताना ते जास्त संख्येनं व्हावेत अशी इच्छा असणाऱ्यांची ही भावना असेल असं मला वाटतं. आपल्याला कल्पना आहे की अंतुले ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तो कागद तुमच्या समोरच मी मुद्दामून ठेवला, आपण तो वाचू शकता. त्याच्यावर त्याची संपूर्ण केस हिस्ट्री दिलेली आहे. त्यावेळेला आपल्याकडे भाऊसाहेब बोबडे अशा नावाचे ॲडव्होकेट जनरल होते. त्यावेळेला काही फायलीतले संदर्भ कोर्टात सादर करायचे होते जे सरकारला अडचणीचे होते. ते सादर करायची वेळ आली आणि सनदी अधिकारी त्यावेळेचे टाळाटाळ करू लागले. तेव्हा भाऊसाहेब बोबडे यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला हे द्यावंच लागेल. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की जर हे नाही सापडा जर असं म्हटलं तर काय होईल. ते म्हणले फायली मी स्वतः पाहिलेल्या आहेत, मी माझा झगा उतरवेन, मुंबई हायकोर्टाच्या छतावर चढेन आणि तिथून ओरडून सांगेन की या फायली अस्तित्वात आहेत आणि त्या सरकार देत नाहीत. त्यावेळेचे त्यांचे शब्द हे तिथल्या न्यायालयाच्या भिंतीवर सुवर्णाक्षरात कोरून ठेवावे असे आहेत की तो जनतेचा सेवक आहे. राज्य सरकारच्या बद्दलच्या भूमिकेसंदर्भातली त्यांनी आपली न्यायपरिष्ठता स्पष्ट केली आहे. तुमच्या समोर त्यांचं जसं तसं विधान मी केलेलं आहे. दुसरं तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे एक पुस्तक आहे जयंतराव. हे आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक आहे. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स पार्ट 3. या पुस्तकामध्ये याचं मराठी भाषांतरही अप्रतिम आपल्याकडे उपलब्ध आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो, प्रथम इंग्रजी आणि नंतर मराठी प्रेक्षकांसाठी. टू सेपरेट बॉम्बे फ्रॉम महाराष्ट्र इट मेक्स ए सेपरेट सिटी स्टेट. आय वुड लाईक टू स्टेट what my proposals are, and this is said by none other than constitution maker Dr. Babasaheb Ambedkar. They are as follows: Bombay as a mixed state should be done away with. I would divide Maharashtra into 4 states. त्याचा मॅपही त्यांनी दिला. महाराष्ट्र सिटी स्टेट इंटू ब्रॅकेट बॉम्बे म्हणजे आजची मुंबई, वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, सेंट्रल महाराष्ट्र आणि ईस्टर्न महाराष्ट्र. महाराष्ट्र सिटी स्टेट, मग वेस्टर्न महाराष्ट्रामधले कुठले जिल्हे येतील, सेंट्रल महाराष्ट्रामध्ये कुठले जिल्हे येतील, ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये कुठले जिल्हे येतील, हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स याच्यामध्ये भाषावार प्रांतरचना अप्रतिम 2 पुस्तकं या विषयावर त्यांनी लिहिली. 1956 साली त्यांचं निधन झालं. 1961 साली किंवा त्यानंतर होणाऱ्या अनेक गोष्टींचा वेध घेत लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. याच्या आधाराने जर हे विधान आजचं आण्यांचं आहे असं मानलं तर त्याला आपण कोर्टात किंवा इतर कुठे प्रतिवाद कसा करणार. याचा अर्थ मी आण्यांचा समर्थक अजिबात नाही, परंतु when it comes to court, when it comes to arguments, it is a fact he is mentioning. Your turn. असं आहे की त्यानंतर महाराष्ट्र स्थापन झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात जनमानसातून चळवळ उभी राहिली आणि ती करत असताना विदर्भाला बरोबर घ्यायला पाहिजे ही भूमिका त्यातनं पुढे आली. यशवंतराव चव्हाणांनी त्याचं नेतृत्व करून विदर्भाच्या बरोबर एक करार केला ज्यामध्ये विदर्भाला काही कमिटमेंट्स आपण दिलेल्या होत्या आणि हे सर्व महाराष्ट्रातले मराठी भाषिकांची भाग एकत्रित आणणं आणि एक प्रभावी, त्यावेळी लहान राज्यांची कल्पना नव्हती, त्यामुळे एक मोठं आणि चांगलं सक्षम राज्य मुंबईसह निर्माण व्हावं ही कल्पना त्यावेळी सर्वमान्य झाली आणि या कल्पनेच्यासाठी संघर्ष झाला. संघर्षानंतर आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळालेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही सर्वच आदर करतो. त्यांचे हे जे विचार आहेत ते विचार ॲडमिनिस्ट्रेटिव्हली जास्त चांगल्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन व्हावं अशा संकल्पनेनं असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आज इतक्या वर्षानंतर आम्ही खंडपीठ वेगळं केलं, आम्ही प्रशासनासाठी वेगळे विभागीय आयुक्त आणले.
हिंदी भाषिकांची सुद्धा 4 राष्ट्र आहेत, 4 राज्य आहेत. मग मराठी भाषिकांची वेगळी राज्य असली तर त्यामुळे चांगला कारभार करता येईल असा विचार जर कोणी मांडत असेल तर तो चुकीचा की बरोबर? आपण आत्तापर्यंत मराठवाडा आणि विदर्भाला न्याय दिला का हो? मी तुम्हाला उदाहरणं देतो. आत्ता हायकोर्टाने निर्देश दिलेले होते पाणी सोडा. प्रशांत बाब, बरोबर आहे? सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले पाणी सोडा, बरोबर आहे? बरोबर. हायकोर्टाच्या निर्देशानंतर पाणी सोडलं नाही, बरोबर? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर पाणी सोडलं नाही, बरोबर? मी तुम्हाला आणखीन अनेक माहित्या देऊ शकतो. आज मी हे सगळं गोळा करून घेऊन बसलेलो आहे. याचं कारण माझा आण्यांना सपोर्ट आहे अशातला भाग नाही. त्यांच्या जे तथ्य आहे ते तथ्य तुमच्या समोर यावं म्हणून. जर आम्ही हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत असू, जर आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत असू, तुमच्या काळात 2009 पासूनचे सगळे संदर्भ, सगळ्या मिटिंगचे रेकॉर्ड मी आज घेऊन बसलोय, एवढा जर आम्ही अन्याय करत असू तर मग त्यांच्या मागणीला आम्ही विरोध केवळ आम्हाला इमोशनली संपूर्ण महाराष्ट्र एकटा हवा म्हणून करता येईल का? मराठवाड्याला, विदर्भाला न्याय केव्हा मिळणार? सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला विसरता येणार नाही की मुंबई ही महाराष्ट्राची ऊर्जा केंद्र आहे आणि ज्यावेळी आपण मुंबई सोडून बाकीचे भाग वेगळे वेगळे करतो त्यावेळी आर्थिकदृष्ट्या थोडीशी मर्यादा प्रत्येक विभागाला येण्याची शक्यता आहे. मग विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र जरी असला तरी तो असेल किंवा खानदेश असेल, हे सगळे भाग याचं मूळ स्रोत आणि मूळ रिसोर्सेस कुठून येतात तर ती मुंबई शहरातून येतात. मला वाटतं की जवळपास 50, 60, 70, 75% रिसोर्स आपला मुंबईतनं जनरेट होतो आणि मुंबई असल्यामुळं आज आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही मोठ्या आणि प्रभावी प्रकल्पामध्ये आपण हात घालू शकतो. आपली क्षमता आर्थिकदृष्ट्या एकसंघ राज्याची फार मोठी आहे. आता आपण जे दुसऱ्या बाजूनं म्हटलं की लहान राज्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं होऊ शकतं. ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं होऊ शकतं त्याबद्दल माझ्या मनातही शंका नाही, कारण आपण महाराष्ट्र हे भारतामध्ये आपलं जिल्ह्याचं प्रशासन आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या याचा त्रिस्तरीय व्यवस्था जी आपण महाराष्ट्रात तयार केली, यशवंतरावांच्या काळात तयार झाली, तेवढी दुसऱ्या राज्यात कुठेही एवढी प्रभावीपणानं नाही. त्यामुळं लोकल बॉडीचं ॲडमिनिस्ट्रेशन आपलं महाराष्ट्राचं भारतातल्या कुठल्याही व्यवस्थेपेक्षा जरा चांगलं आहे. आणि या महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत. विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत, मराठवाड्याचे वेगळे आहेत, खानदेशचे वेगळे आहेत, कोकणचे प्रश्न वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळी भाग आहेत, त्यांच्याही अपेक्षा वेगळ्या आहेत. आणि याच्यात ज्यावेळी इम्बॅलन्स तयार झाला मग त्यावेळी दांडेकर समिती फार मोठा विधानसभेमध्ये चर्चा याच्यावर झाली. दांडेकर समिती वसंतराव दादा असताना नेमण्यात आली. दांडेकर समितीने काही निष्कर्ष काढले, त्याप्रमाणे तो बॅकलॉग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इंडिकेटर बॅकलॉग कमिटी आमच्या विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना झाली. त्याच्यातून काही निष्कर्ष काढण्यात आले. त्याची 2002-03 सालापासून काटेकोरपणाने अंमलबजावणी आपण करायला लागलो आणि आज आपण सगळ्या रिजनमधला जवळपास सगळा बॅकलॉग एक्सेप्ट इरिगेशनचा आता 7-1 कोटी रुपयाचा बॅकलॉग काही भागाचा असं कमी वेगळ्या आकडे आहेत ते राहिलंय. आणि हेल्थ मी तुम्हाला पुरावे देतोय पण नंतर माझं पूर्ण होऊ दे. इरिगेशन आणि हेल्थ या 2 सेक्टर सोडले तर बाकीच्या उरलेल्या 7 सेक्टरमधले आपले बॅकलॉग आपण दूर केले. पण आता दूर केलेले असले तरी कमिंग बॅक टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी याच्यात काही मर्यादा, गडचिरोलीसारखा जिल्हा असेल किंवा नंदुरबारसारखा जिल्हा असेल तर तिथलं जीवनमान हे मर्यादशील राहिलेलं आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागतं. आणि म्हणून आम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची, मी अर्थमंत्री असताना HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची कल्पना काढली आणि मुंबईला 1 मार्क दिला तर गडचिरोली आणि नंदुरबार इथलं जीवनमान 0.21 आणि 0.20 अशी परिस्थिती होती. त्याच्यामध्ये आपल्या मागच्या 10 वर्षामध्ये बरेचसे इम्प्रूव्हमेंट आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. अर्जुन खोतकर, साहजिकच आणे यांच्या वक्तव्यावर शिवसेना नाराज होणार आणि अतिशय जहाल अशी प्रतिक्रिया आपल्या सर्व आमदारांकडून, आपल्या सर्व नेत्यांकडून येणार, कारण अखंड महाराष्ट्र ही तुमची आतापर्यंतची कायम स्वरूपाची मागणी राहिलेली आहे. परंतु ज्या मुद्द्यांच्या आधारावर आणे आपली मांडणी करतायत त्या मुद्द्यांना आपला विरोध आहे का आणे ॲडव्होकेट जनरल यांनी हे विधान केलं याला आपला विरोध आहे?
नाही, आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूचे आहोत. अनेक समजतात की माझी ही मिराजदारीच आहे असं समजून ते महाराष्ट्राबद्दल बोलू लागलेले आहेत. एक तर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एवढं बेताल वक्तव्य कोणत्याही महाभागाने या राज्यामध्ये केलेलं नाही. मला असं वाटतं की आता सर्व पक्षीय, आमचा मोठा पार्टनर भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, हे सर्वच अनेने केलेल्या विधानाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आहेत. आणि मला असं वाटतं की जाणीवपूर्वक अधिवेशनाच्या काळामध्ये अशा प्रकारचे वाद उत्पन्न करायचे आणि मूळ बाबीपासून दुसरीकडे न्यायचं, या बाबीला बळकटी, जसं जयंत पाटील या ठिकाणी बोलले की जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं गेलेलं आहे, तर मग अशा बाबीला बळकटी या ठिकाणी प्राप्त होते. मला असं वाटतं की जाणीव, त्यांना समज दिली पाहिजे, त्यांना ताकीद, समज सोडा पण त्यांना ताकीद दिली पाहिजे की अधिवेशन चालू असताना अशा प्रकारच्या कोरापती काढून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न या ठिकाणी अनेक करतात का, असं त्यांना ताकीद देऊन त्यांना विचारलं पाहिजे. मला असं वाटतं की आता अर्जुन खोतकर ताकीद आणि राजीनामा जरा मला काहीतरी फरक वाटतोय. आतापर्यंत तुमची मागणी राजीनाम्याची होती, आता तुम्ही ताकदीवर आलाय. नाही डॉक्टर साहेब, मी हे वाक्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत विचारतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला ताकीद दिली पाहिजे आणि त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ही मागणी आमची आहे. जोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत माननीय रामदास कदम साहेबांनी सांगितलं की आम्ही कॅबिनेटच्या बैठकीला जाणार नाहीत, आम्ही हौस चालवून देणार नाहीत. अर्थात आज आम्ही जालन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं केले, जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आम्ही या ठिकाणी काढला आणि लोकभावना, लोकक्षोभ ज्याला म्हणता येईल, लोकक्षोभ हा राज्यामध्ये आता मराठवाड्यामध्ये वाढत चाललेला आहे आणि मराठवाड्यामध्ये संतापाची लाट या ठिकाणी आज जालन्यामध्ये लोक एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला आणि अनेच्या या वक्तव्यांचा निषेध त्या ठिकाणी नोंदवला आणि अनेला कारागृहात जेलमध्ये पाठवलं पाहिजे अशा प्रकारची भावना लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. मला असं वाटतं की अने हे विसरले, महाराष्ट्रातील लोकांचं बलिदान विसरले. अनेला जाणीवपूर्वक अशा जालन्यामध्ये येऊन, या वेळेला येऊन अशा प्रकारचं विधान करणं हे निश्चितपणे गैर होतं. त्यांना काय ज्ञान पाजळायचं तर त्यांनी त्यांचं ज्ञान कोर्टामध्ये पाजळावं, त्यांनी सरकारची बाजू घेताना तिथं त्यांचं ज्ञान पाजावं. पण अशा पद्धतीनं जिथं त्यांचं क्षेत्र नाही, त्यांचा आखाडा नाही आणि अशा आखाड्यात उतरून जाणीवपूर्वक ते त्यांची जमीन निर्माण करायचा किंवा त्यांचा राज उदय ज्याला म्हणता येईल, हा राज उदय त्यांना करायचा का, तर मग राज उदय करायचा असेल तर त्यांनी त्यांचा वेगळा पक्ष स्थापन करावा आणि मग लोकांचं जनमत घ्यावं, मराठवाड्यातल्या लोकांचं जनमत घ्यावं. आता ते म्हणतील की आम्ही विदर्भातल्या लोकांचं जनमत घेतलं, तर विदर्भाच्या लोकांनी कोणत्या लोकांनी वोटिंग केलं हे लोकांनाच माहिती. बरोबर, तुमच्या भावना अर्जुन खोतकर मी समजू शकतो, त्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्याच आहेत. आपल्याबरोबर संजीव उन्हाळे आहेत. संजीव उन्हाळे, एकीकडे शिवसेनेची अत्यंत जहाल प्रतिक्रिया, भारतीय जनता पक्षातनं उठलेली तीव्र प्रतिक्रिया, त्याला मिळाला काँग्रेस, एनसीपी या सगळ्यांचा सपोर्ट, परंतु या मागणीचा एक प्रकारे उच्चार हा पहिल्यांदा बाबासाहेबांच्या थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस याच्यामध्ये झालेला आणि त्याच्यानंतर 40 वर्षाचा लढ्याचा इतिहास विदर्भाला, तशा प्रकारची कोणतीही पार्श्वभूमी इकडे नाही मराठवाड्याला. गोविंदभाई शॉफांसारख्या नेत्यांनी देखील स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केलेली नव्हती. असं असताना ॲडव्होकेट जनरलनं हे बोलणं, हे सरकारी वकील आहेत का जनतेचे वकील आहेत, आपलं काय मत आहे याच्या व्यवहारातेविषयी आपण नंतरच्या भागात बोलू, परंतु हे त्यांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे का सरकारी वकील का जनतेचे वकील, याचा फैसला तुमच्या मते काय आहे? हे वक्तव्य निश्चितच आक्षेपार्ह आहे आणि हे अतिशय जाणीवपूर्वक करण्यात आलेली स्ट्रॅटेजी अशी वाटते. म्हणजे जेव्हा मराठवाड्याच्या दुष्काळाची आणेवारी 50% पेक्षा कमी झाली, केंद्र सरकारची 2 पथकं आली, केंद्राने अनेक घोषणा केल्या, परंतु आमच्या दुष्काळामध्ये आणि लोकांच्या परिस्थितीमध्ये एक आणाही फरक पडला नाही. जेव्हा लोकक्षोभ निर्माण झाला तेव्हा एक नवीन आणे म्हणून हे एक आणे या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी स्वतंत्र मराठवाड्याची घोषणा केली. नेहमी करता मराठवाड्याच्या भावनेशी खेळायचं, भावनिक प्रश्न निर्माण करायचे आणि मूळ विषयापासून विचलित करण्याची ही स्ट्रॅटेजी मराठवाड्याला काही नवीन नाही. हे आम्ही अनेक वेळा भोगलेलं आहे, अनेक प्रसंग आपल्याला इतिहासामधले सांगता येतील आणि त्याचीच एक पुनरावृत्ती म्हणून या ठिकाणी स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे. एक पहा की जे एक पत्र पाठवण्यात आले विचारमंचच्या वतीने मार्च महिन्यामध्ये, खासदारांनी पाठवलेलं पत्र हे गुपचूप त्या विचारमंचच्या वतीने पीएमओच्या ऑफिसला मिळालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ते पत्र त्या ठिकाणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.